जळगाव शहरातील मास्टर कॉलनीत घरावरून गेलेल्या उच्च दाब वीज वाहक तारांचा धक्का लागून वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुणी गंभीर जखमी झाली। ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी सुमारे 11 वाजता घडली। औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। मृतांमध्ये 36 वर्षीय मौलाना साबिर खान नवाज खान आणि 12 वर्षीय त्यांची मुलगी आलिया खान यांचा समावेश आहे, तर मौलानांची 16 वर्षीय भाची मारिया फातेमा ही गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे। खान कुटुंबीय मास्टर कॉलनीत राहतात आणि त्यांच्या घरावरून उच्च दाब वीज वाहक तार गेले आहे। शुक्रवारी सकाळी साधारण 10:30 ते 11च्या दरम्यान मारिया गच्चीवर धुतलेले कपडे वाळत घालण्यासाठी गेली असता तिला अचानक उच्च दाब तारांचा जोरदार धक्का बसला। मारियाला वाचवण्यासाठी धावत गेलेली आलियालाही विद्युत प्रवाह लागला। दोघींना धक्का बसल्याचे लक्षात येताच मौलाना साबिर खान तातडीने गच्चीकडे धावले, मात्र दोघांनाही विजेचा घातक धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातात मौलानांचा मुलगा थोडक्यात बचावला। घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तातडीने मारियाला रुग्णालयात हलवले। अपघातानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय। काही दिवसांपूर्वी खान कुटुंबियांनी घराजवळून जाणाऱ्या उच्च दाब तारांचे स्थान बदलण्याची मागणी महावितरणाकडे केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यानेच हा अपघात घडल्याचा आरोप नागरिक आणि मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला असून संबंधित अधिकारी आणि विभागाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे। काय घटना घडली आहे? काय आज सकाळी आपल्या मास्टर कॉलनी येथील आमचे धर्मगुरू साबिर खान यांची मुलगी त्याच्या घराच्या वर मास्टर कॉलनीमध्ये कपडे वाढवण्यासाठी गेली असताना त्या ठिकाणी ती हाय टेन्शन वायर खाली लोंबकत होती। त्या मुलीला स्पर्श झाला त्याच्या हाताला कपडे टाकताना। त्या ठिकाणी ती मुलगी चिपकली। मग त्याला सोडण्यासाठी ती दुसरी बहीण त्या ठिकाणी गेली, मग ती जोरात ओरडली, मग ती सुद्धा चिपकली। मग आमचे जे धर्मगुरू आहेत मौलाना साबिर खान हे त्यांना वाचवायला गेले असतात ते सुद्धा त्या ठिकाणी त्याने स्पर्श झाल्यावर ते सुद्धा त्या ठिकाणी चिपकून गेलेले होते। मग त्यांच्यामधून 2 या ठिकाणी ते ऑफ झालेले आहेत आणि एक मुलगी हे फार सिरियस आहे, त्याला तर सारा हॉस्पिटलला घेऊन गेलेले। नावं काय त्यांचे? एक साबिर खान आहेत मौलाना आणि त्यांच्या 2 मुली आहेत। एक्सपायर कोण झाले? साबिर खान झालेले अजून आणि आलिया त्यांची मुलगी आलिया। एक सिरियस आहे, एक सिरियस आहे। केव्हा घटना घडली सर? ते सर हार्डली 10:30 ते 11:45 दरम्यान 10-10:30च्या दरम्यान झालेली आहे। आणि सर आम्ही वारंवार त्या ठिकाणी हाय टेन्शन बद्दल तिथल्या लोकांनी निवेदन देऊन चुकलेले आहेत, त्यांनी आंदोलनं सुद्धा केलेली आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांचे म्हणजे वारंवार तिथे जाऊन त्यांच्या चपला सुद्धा घातलेल्या आहेत, तरी प्रशासन जागी होत नाही। आता आपल्या चॅनलच्या मार्फत त्यांना विनंती आहे की अजून आपण आपल्याला किती बळी पाहिजे तेव्हा आपण त्या ठिकाणी ते हाय टेन्शन वायर काढणार आहे। ती नागरी वस्ती आहे आणि नियम आहे की जी नागरी वस्ती असते त्या ठिकाणी अशा कोणतेही धोकेदायक वस्तू ठेवायला नको। त्या ठिकाणी हायवेचा प्रॉब्लेम आहे, तिथे लोक इतके मरतात तरी प्रशासनाला जाग येत नाही। याच्या अगोदरही 2-3दा हे असे प्रकार घडलेले तरी पण प्रशासनाला जाग येत नाही। मुलगी काय वय होतं मुलीचं? मुलीचं 18 एका मुलीचा आणि एकी 16। बरं, आणि जी वारली तिचं किती वय होतं? ती मौलानांचं वय येईल 35। बरं, 35 साल। आपलं काय परिचय? मी आयाज अली, माझे ते मित्र होते। बरं, काय सांगाल काय घटना घडली आणि कशी काय घडली? मेरे चचा की लड़की है वो उनकी लड़की वहाँ पे कपड़े धो रही थी वहाँ पर के घर पे। हाँ, वो वायर का 1 महीने से बोल रहे क्या 1 महीने से कि ये वायर हटाओ ऐसे। वो इतनी तकलीफ में थे, वो डरते थे, मगर वो किने ऑब्जेक्शन नहीं लिया। हमारे तरफ जितने भी लोग थे जिम्मेदार वो भी गए थे वहाँ पे 10 बार, मगर किने कुछ नहीं करा। वहाँ पर साबिर मौलाना की लड़की भी मर गई, हमारी बच्ची। साबिर मौलाना का भी ध्यान होगा भी क्या। और ये जो है ये सब ये वायरा की गलती है। सामने जो वायर है डायरेक्ट घर के सामने वायरा है और किने कुछ म्हणजे ऐसा ऑब्जेक्शन लेने वाला काम कोई नहीं कर रहा। सिर्फ यहाँ पे एक काम हो रहा बस कि बस अर्जिया लिख ले रहे हो जा रहे, हम तो अर्जिया लिख ले रहे थे बस।
बाकी कुछ नहीं करे उन्होंने। और सामने पैसे मांग रहे थे, वायरा साइड में करने के पैसे मांग रहे हमारे से, क्या MECB वाले, क्या वायरा तुम ऐसे पीछे लेने के वास्ते इतने पैसे लगेंगे, 2 लाख रुपए दे दो, 3 लाख रुपए दे दो, तो ये कहाँ से लाना हमने? हाँ, भाड़े के घर में रहते थे वो, और जान चल गई, 3 घर की जान चल गई, पूरा परिवार बेघर होगा उनका, अभी कौन पूरे से बच्चे मर गए उनके। कौन से एरिया का है? ये मास्टर कॉलोनी। अभी जो अंत्यकाल हो गया उनके नाम क्या है? साबिर शेख, साबिर खान, और मौलाना थे हमारे, इमाम साहब थे वो, साबिर और खान क्या पठान? साबिर पठान है, साबिर खान खान के नाम से म्हणजे पहचानते थे उनको। और उनकी लड़की का नाम, एक का नाम है आलिया, वो एक्सपायर जो हाँ वो जगह पे एक्सपायर हो गई हो। और ऐसा उनको बहुत बार बोलने को करे, मगर पैसे मांगते थे सब, वायरा साइड में करने के पैसे ले रहे थे। अभी दूसरी लड़की जो है वो एडमिट है सहारा के अंदर, अभी उसका पता नहीं हमारे को, क्योंकि हम इधर है सबके सब। वो भी सीरियस है? वो सीरियस बोले तो वो भी 50% म्हणजे है अभी। थोड़ा कंफर्म कर लेते सर उसका भी। कैसा है सर, बस आपसे विनती है कि थोड़ा ये इसको आगे तक के पहुंचाओ। ये वायरा के भी पैसे ले रहे हमारे से, हाँ पैसे मांग रहे 2-2, 4-4, 5-5 लाख रुपए कहाँ से लाके देंगे हम? गरीब लोग है सब, हाथ मजदूरी वाले लोग है, एक की भी गने पैसे नहीं रहते। अब वो हमारी चीज चल गई ना, इनके पैसों को क्या चाटेंगे हम? अभी हमारे को बोल रहे थे वो वापर कि ये वायरा इधर सरका लेंगे, खंबे इधर सरका लेंगे तो 4 लाख लगेंगे, 2 लाख लगेंगे हमारे को पहले, ये कहाँ से लाके देना? वो साबिर मौलाना चीखते चीखते मर गया 2 महीने से पीछे। हाँ, 2 महीने से पीछे लगेल थे हो। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।